नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वस्व स्वागत करत आहे। आज दिनांक रोजी भागवत कथेत तरुणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ। खोडे महाराजांच्या झोळीत व्यसनाची भिक्षा। अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे दिनांक 20 फेब्रुवारी रोज गुरुवारपासून व्यसनमुक्ती सम्राट हभप रामेश्वर खोडे महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून भागवत कथा सुरुवात झाली आहे। भागवत कथेच्या चौथ्या दिवशी गावातील तरुणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली। निमगाव तालुका अर्धापूर येथे 20 फेब्रुवारी रोजी गुरुवार ते 27 फेब्रुवारी रोज गुरुवारपर्यंत महाशिवरात्री पर्व निमित्ताने श्रीमद संगीत भागवत कथा साफसफाईचे मनसफाई व व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। कथेचे वाचन व्यसनमुक्ती सम्राट रामेश्वर खोडे महाराज यांच्या वाणीतून होत आहे। या दरम्यान सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 कथा भजन, दुपारी 1 ते 4 भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 8 ते 10 कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। 27 फेब्रुवारी रोजी गुरुवार सकाळी 10 ते 12 काल्याचा कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार आहे। निमगाव येथे भागवत कथेच्या माध्यमातून कथाकार खोडे महाराज व्यसनाचे दुष्परिणाम सांगतात। ग्रामसफाई व मनसफाईचे महत्त्व सांगून नागरिकांना दारू, बिडी, तंबाखू व इतर व्यसनातून व्यसनमुक्त करण्यासाठी विनंती करीत आहेत। व आज दिनांक 23 फेब्रुवारी रोज रविवार संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त गावात महाराज व गावातील शेकडो नागरिकांनी ग्रामसफाई केली। या आगळ्या वेगळ्या व्यसनमुक्ती सप्ताहात अनेकांनी रामेश्वर खोडे महाराज यांच्या झोळीत व्यसनाची भिक्षा देऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतली आहे। मला माहित नाही का दोस्त संकल्प केला तर चांगलं होईल, घर सुधरेल, गोष्टामध्ये चांगले काम करतात मला सोबत काय पण नगर लेकरं सुटी मग एवढं तर कळायला पाहिजे की आपले पायजून महाराज आपल्याला व्यसनाची भिक्षा मागते तर आपण सोडलं पाहिजे। हा, पैसे मागितले तर देऊ नका, तुमचं वावर घर मागितलं तर 7-12 देऊ नका, पण तुमचं दुःख मागितलं तर मी म्हणतो ते ठेवूच नका। आपण ते व्यसन सोडा आणि देव जोडा।